ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपण पाहतोय की सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे। याच अनुषंगाने आज आपण करमाळा तालुक्यातील कुंभेज या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी जो आहे तो एक गाव एक गणपती अशी जी आहे ती संकल्पना आहे ती राबवलेली आहे। आपण सध्या कुंभेज येथील जे महाराष्ट्र गणेश तरुण मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते सामाजिक उपक्रम राबवत जे आहे ते हे मंडळ सध्या साकारलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व महापुरुषांचे जे बॅनर आहेत त्यावरती जी त्या महापुरुषांची सर्व माहिती देखील या ठिकाणी लावून तसेच वेगवेगळे वृक्षारोपण असेल, भारुड असेल, कीर्तन असेल या माध्यमातून ज्या समाजाला एक सामाजिक जाण सलोखा राखण्याचं काम हे मंडळ करतं आहे। सध्या आपल्याबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे मंडळाचे पदाधिकारी आहेत। यांच्या माध्यमातून जे मान्यवर आरतीसाठी येतात त्यांच्या माध्यमातून देखील त्या वृक्ष लागवड केली जाते। सध्या आपण मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकं काय कशा पद्धतीने हा गणेश उपक्रम आहे, काय काय संकल्पना आपण या मंडळामध्ये राबवलेली आहे आणि आपला उद्देश काय यामध्ये? सामाजिक सलोखा राखण्याचा उद्देश आहे आणि इथं सगळ्या महापुरुषांचं फोटो लावले आहेत। त्याचं कारण की ह्या मंडळात सर्व जाती धर्माची एकत्र गावकरी येऊन आम्ही सगळेजण मिळून हे गणेशोत्सव साजरा करत असतो। त्याचबरोबर इथं कुंभेज म्हणजे आमच्या गावात पहिल्यापासूनच कधी वादविवाद होत नाहीत आणि हे एकोप्याने सगळं चाललेलं आहे। त्याला त्यासाठी सगळ्या समाजाचं ह्या मंडळाला योगदान आहे आणि त्यातूनच आता महाराष्ट्र सरकारने नवीन एक संकल्पना काढली होती की महाराष्ट्र सरकारने एक बक्षीस ठेवलं आहे गणेश मंडळाला की ह्यातून अजून गणेश मंडळाला काही प्रोत्साहनपर गोष्टी करायच्या। तर आम्ही पहिल्यापासूनच सार्वजनिक कामात असतो। इथं पूर्वीपासून आम्हाला एक सवय होती मंडळातल्या कार्यकर्त्याला। ही मंडळ तसं विचार केला तर भरपूर जुनं आहे। शिवाजी अप्पा कादगे असतील त्यांनी त्या मंडळाची सुरुवातीला स्थापना केली। त्याबरोबर मग इथं ह्या गल्लीतील ज्येष्ठ मंडळी रामदादा असतील, कनेरी गुरुजी असतील किंवा आमचे वडील अंगदनाथ साळुंके असतील अशी गावातली भरपूर मंडळी असायची। आणि ज्यानंतर परत मंडळाला ज्यावेळेस सरकारने परवानगी काढून एक गाव एक गणपती बसवायला चालू केला त्यावेळेसच्या पहिल्या वर्षापासून आत्तापर्यंत हे आम्ही दरवर्षी रेग्युलर शासनाच्या नियमाप्रमाणे ती परमिशन काढून त्यात सहभाग घेतो। आणि इथं ह्या आमच्या मंडळात अध्यक्ष निवड ही सर्वांच्या अनुमतीने होत असती आणि तसंच आता नवीन नवीन मुलांच्या मार्फत मग आम्ही मुलांसाठी खेळाचा उपक्रम ठेवतो आहे, वृक्षारोपणाचा उपक्रम ठेवला आहे। इथं मुलांना काही पुस्तकं देता येतात तर त्या माध्यमातून वाचण्यासाठी पुस्तकं देतो आहे। आता मध्ये पाठीमागच्या वर्षी आमच्या गावातील 4-5 मुलींची महाराष्ट्र संघात खो खोच्या महाराष्ट्र संघात निवड झाली तरी मंडळाने त्यांचं इथं गावात वाजत गाजत मिरवणूक काढून ती पण सन्मान सोहळा साजरा केला। त्याचबरोबर ह्या गावातील कुठला जरी मुलगा भरती झाला किंवा नोकरीला लागला तरी आमचं मंडळ सगळ्या जीवाभावानी सगळी मुलं एकत्र येऊन आम्ही सगळी गावातील टीम सगळे एकत्र येऊन आम्ही त्याला सत्कार ही त्याचं प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर ह्या गावात सामाजिक सलोखा राखावा म्हणून सगळेच गावातले कुठले जरी सण असतील कुठल्या समाजाचे तरीसुद्धा सगळेजण मिळून आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शिवजयंती असेल, मोहरमचा सण असेल ह्यात आम्ही सगळेजण मिळून एकोप्याने एकत्र गुण्यागोविंदाने आमच्या गावाची ज्योतिर्लिंगाच्या भव्य यात्रा असते हनुमान जयंतीला, चैत्री पौर्णिमेला त्यातसुद्धा आम्ही सगळेजण एकत्र येऊन एकोप्याने चाललं आहे। सार्वजनिक कामात आत्तापर्यंत आमच्या गावात कधीही वादविवाद झाला नाही आणि इथनं पुढं बी होणार नाही। हे आम्ही सगळीच गावकरी मंडळी ग्रामस्थ म्हणून मी स्वतः किंवा आणि आमचे सगळे सहकारी मित्र ह्या गावातील काय आणि ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती सगळे आम्हाला बरोबर घेऊन आम्ही सगळं हे कार्यक्रम करत असतो। तसंच ह्या मंडळाने ह्यावेळेस रक्तदानाचा उपक्रम ठेवलेला आहे, रक्तदान शिबिर आहे मंडळामार्फत। तसंच इथं ज्यावेळेस 6 ते 8 ही आरतीचा टायमिंग असतो ह्या टायमिंगला सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं आमची बैठक झाल्यानंतर मुलांचं की आपण मोबाईल त्या 2-3 तासात वापरायचाच नाही कुणीसुद्धा असं ठरलेलं आहे। तसंच ह्या मंडळाने इथं येणाऱ्या भाविकांसाठी एक स्वतःचं एक शौचालय तयार करून तिथं घाण होऊ नये असं केलेलं आहे। ह्यातून वयस्कर लोकांना घेऊन आम्ही बरोबर इथं कीर्तनाचा भाषणाचा कार्यक्रम होतो। तसंच सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही एक भारुडाचा कार्यक्रम ठेवला इथं की सामाजिक संदेश जावा
परत व्याख्यानाचा कार्यक्रम होतो महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टींवर. असं सगळं हे करून आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला आहे. आणि ह्या स्पर्धेत आम्हाला सगळ्या अधिकारी वर्गांचं किंवा आमच्या गावातले जे बाहेर शिकायसाठी काही नोकरीला आहेत ती लोक, ही सगळीसुद्धा आम्हाला बाहेरून ह्या गोष्टीला प्रोत्साहन देत असतात. जी काही शिक्षक लोक आहेत, काही मिलिटरीत आहेत भरती किंवा काही बाहेर नोकरीला निमित्त गेलेले आहेत, बाहेर आमच्यात मुंबईला लोक आहेत बरीच, तीसुद्धा लोक आम्हाला इथं येऊन कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देत असतात. ती सल्ला देतात की, आणि त्या सगळ्यांचा ज्येष्ठांचा सल्ला, लहान मुलांचासुद्धा काही ह्यात सगळ्यांचा सल्ला घेऊन आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित पारण्याचा प्रयत्न करत असतो. अजून नवीन नवीन कल्पना आहेत की आता इथं मंडळात जी कार्यकर्ते आहेत त्यांनी आम्ही ज्या दिवशी गणेश मूर्ती स्थापन केलं त्या दिवशीच आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली की इथं दारूबंदी ह्या मंडळात कुणीही किंवा ह्या परिसरात कुणीही दारू पिऊन येणार नाही असं झालेलं आहे. तशी आम्ही सुद्धा ग्रामस्थांना विनंती केली आणि त्या ग्रामस्थांनी आम्हाला सगळ्यांना सपोर्ट दिलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत जे आहे ते सलोखा देखील या गणेशोत्सवाच्या माध्यमातून राबवला जातो आहे. या मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, तसेच कीर्तन भारुड असेल, तसेच एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे संध्याकाळी 8 ते 10पर्यंत या भागातील जे गावातील आहे ते मुलांचे मोबाईल बंद ठेवून अभ्यासाला प्रवृत्त व्हावं यासाठी देखील हा उपक्रम जो आहे तो या मंडळाच्या माध्यमातून राबवला असून नक्कीच हा उपक्रम जो आहे या उपक्रमाचं सर्व करमाळा तालुक्यातून कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन हर्षवर्धन गाडेसह चित्रकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.